त्या संदर्भामध्ये आपल्याकडे बिबट्याचंही प्रमाण वाढलं आहे। रात्री बिबट्याची भीती नाही, घरामध्ये राहायचं, विंचू काटा साप कशाची भीती नाही। आता तुम्ही म्हणाल, मला काल विचारलं, अहो ते 10 हॉर्सपॉवरचं आता आम्हाला ते करून द्या सोलरवर। मित्रांनो नीट ऐका, साधारण 9000 मेगावॉटचं काम आम्ही काढलेलं आहे सोलरवर। त्याला आम्हाला जमीन लागती 36,000 एकर, सरकारी जमीन दिलेली आहे, सरकारी जमीन दिलेली आहे। मोठ्या मोठ्या लोकांनी टेंडर घेतलेली आहे, त्यांनी 280 ते 320 असा आम्हाला दर दिलेला आहे। आता तुम्हाला वीज देताना आम्हाला 7 रुपये युनिटला खर्च येत होता, आता खर्च येतोय 3 रुपये। वर्षभर सवड काढा, त्याच्यातनं आम्ही तुमच्या आत्ता ज्या मोटारी इलेक्ट्रिकवर आहेत त्या पण ते सोलरचं वीज घेतल्यानंतर तुमच्याही दिवसा वीजवर आम्ही मोटारी आणणार आहे। थोडी कळ काढा। आणि आता नवीन ज्यांना कनेक्शन पाहिजे त्यांना मागेल त्याला सोलरचं कनेक्शन द्यायचा निर्णय घेतलेला आहे। या पद्धतीनं माझ्या शेतकऱ्यांच्या करता, शेतकरी म्हणतील ते सगळं केलं, पण माझ्या कांद्याचं काय? कांद्याबद्दल देखील आम्ही केंद्र सरकार थोडं आमच्या विचाराचं आलेलं आहे। आम्ही त्यांना सांगितलं आहे की आता कांदा निर्यात बंदी करायची नाही। त्याच्यामध्ये खासदार आहेत, यांनी पण तो मुद्दा मांडला, मी पण वर ज्यांना भेटायला पाहिजे त्यांना भेटलोय, त्यांना सांगितलंय। आमच्या सगळ्यांचं सरकारमध्ये एकमत झालंय। देवेंद्रजी, मी, एकनाथराव शिंदे, आमचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, सगळ्यांचं एकमत झालंय। मित्रांनो आता आपल्याला जो काही झटका लोकसभेला दिलाय ती लयच लागलाय, फार कंबरच मोडायची पाळी आली। परंतु आता माफ करा, चूक झाली, मान्य करतो। जो काम करतो तो चुकतो, जो कामच करत नाही कशाला चुकल? बिनचुकच आहे, साला काम करत नाही कशाला चुकतो? त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे, माझ्या मागासवर्गीय समाजाला वाटलं संविधान बदलणार, आदिवासींना वाटलं संविधान बदलणार, अब की बार 400 पार, अब की बार 400 पार। सगळ्यांना वाटलं ही कशाला घटना बदलतात काय, कायदा बदलतात काय, आरक्षण काढतायत काय? त्याचाही झटका आम्हाला बसलाय, आमच्या अल्पसंख्याकांचाही झटका बसलाय। तरी पण आम्ही सरकारमध्ये आहोत, सगळ्या गोष्टी सोडून दिल्या। शेवटी तो तुमचा अधिकार आहे, तो संविधानाने दिला आहे, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे। आणि त्याच्यामुळं आम्ही त्याच्यातनं बोध घ्यायचा असतो, आम्ही त्याच्यातनं शिकायचं असतं। म्हणून हे वीज माफी किंवा कांदा निर्यात बंदी कुठल्याही परिस्थितीत करायची नाही, निर्यात चालू ठेवायची। आता बांगलादेशमध्ये लढाई चाललेली आहे, म्हणजे अस्वस्थता आहे, अस्थिरता आहे, परंतु आता लवकरच काहीतरी मार्ग निघतोय त्यांच्यात। आपला कांदा तिकडं पण जातो, आपली द्राक्ष वेगवेगळ्या भागात जातात। द्राक्षही देताना त्या चव्हाणबाईला देऊ नका, चव्हाणबाईच का रे, चव्हाणबाईच, तिचा पण आता कसा नियमाच्या अधीन राहून काय करून लोकांचे पैसे द्यायचे त्याची पण आमचा काम चालू झालेलं आहे। परंतु आवाच्या सव्वा भाव द्यायला लागले की लगेच त्यांच्याकडे देऊ नका, पहिले पैसे घ्या। किंवा आपलं सह्याद्री फार्म आहे, मी आता काल धनंजयलाही सांगितलं की आपण अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या ज्या संस्था निर्माण होतात त्याला आपण मदत करू, त्याला काही अनुदान देऊ, ते आपल्या फायद्याचं ठरेल। पण माझ्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या द्राक्ष बागा तिथं त्या अडचणीत आल्यानंतर विक्री करताना पैसे मिळत नाही, त्याच्यातनं ते उद्ध्वस्त होतात। वायनरीच्या बाबतीत चांगले निर्णय घेतले, अजून काही राहिले असतील तर घेऊ। बेदाण्याच्याबद्दल काही काल सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या पिकाच्याबद्दल, ऊसाच्याबद्दल चांगले निर्णय घेतलेत। आता MSP देखील आम्ही वाढवून घेतोय। ह्या पद्धतीनं मित्रांनो आम्ही चाललेलो आहे। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आता आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना, ते म्हणतात ना भावांना काही दिलं नाही, वीज माफी भावांना दिली, दुधाला 5 रुपये लिटरला 3, 5, 8, 5 गाईच्या दुधाला त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। 5,000 रुपये हेक्टरी बोनस आम्ही सोयाबीन आणि कापसाला त्या ठिकाणी जाहीर केला, ते पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे। आम्ही धानाला म्हणजे भाताला, तांदूळ भात तिकडे धान म्हणतात, त्याला आम्ही बोनस त्या ठिकाणी दिलेला आहे। या प्रकारे आपल्या सगळ्यांचं काम बाबांनो चाललेलं आहे आणि ह्या वेगवेगळ्या योजना आपण समाजाच्या करता आणलेल्या आहेत।
माझ्या किती महिलांच्या घरी गॅस आहेत हात वर करा. लई 7 वर झालं हो. सगळे गॅसवर चालेत. चूल फुकू फुकू डोळ्यात दूर जाऊ जाऊ त्या चुली फुंकताना फुकणी असते ना फुकणी तीच नवऱ्याला दाखवली असेल. बघ आता तू जर गॅस शेगडी नाही आली तर या फुकणीनेच तुला मारते का. परंतु गमतीचा भाग जाऊ द्या. आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं गॅस सिलेंडरचे भाव वाढलेत म्हणून आम्ही तुमच्या अकाउंटला आमच्याकडे तुमची 54 लाख खाती आहेत. 54 लाख त्यांना आम्ही 3 गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या अकाउंटला पाठवणार. 3 गॅस सिलेंडर आमच्यातर्फे तुम्हाला भेट आमच्या बहिणींना आमच्या मायमाऊलींना आणि त्याच्यातून एक तुम्हाला दिलासा मिळणार आहे. 52,16,000 केंद्र शासनाकडनं जे लाभार्थी आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी हे गॅस सिलेंडरची रक्कम देणार आहे. हे पण आपण लक्षामध्ये घ्या. त्याच्यामध्ये पीक विमा पण 1 रुपयात आहे परंतु द्राक्षाचा पीक विमा उतरवला जात नाही. काल त्याच्याबद्दल मला तक्रार आलेली आहे. मी त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो मार्ग काढायचं काम करतो. आमच्या दुसरी एक योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. ती सगळ्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या माझ्या सहकाऱ्यांनी लक्षात घ्या. 18 ते 30 वयोगटातले कार्य प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थ्यांना 6 महिने ते 1 वर्ष 12वी पास धारकांना 6,000 रुपये प्रतिमा ITI पदविका डिप्लोमा 8,000 प्रतिमा आणि पदवीधारक आणि पदव्युत्तर यांना 10,000 रुपये प्रतिमा. ह्या पद्धतीनं आम्ही त्या योजनेला मदत करतोय. तेही फॉर्म भरायचं काम चाललंय. राजेंद्र त्याच्याबद्दल एकदा तटकरे साहेब ह्या सगळ्या राष्ट्रवादीच्या VCवर आपण घेऊ आणि या योजनेच्या बद्दलची माहिती देऊ. कारण कार्यकर्त्यांना माहिती झाल्यावर ते तिथं त्या युवतीला दाखवतील सांगतील आणि त्याच्यातनं त्यांनी ते शिक्षण घेतलं तर त्या कारखान्यात तरी ते कामाला लागतील. त्यांना आम्ही सर्टिफिकेट देणार आहे सरकारचं की यांनी हे प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि नंतर तिथं जरी नाही मिळालं तर त्यांना मार्केटमध्ये प्रशिक्षण घेतलेलं असल्यामुळे सर्टिफिकेट असल्यामुळे दुसरी नोकरी मिळेल. आज कार्यक्रम आहे राज्यपाल महोदय घेत आहेत. त्याच्यामध्ये मला तुमच्याकडे यायचं होतं म्हणून जाता आलं नाही पण राज्यपाल दीपक केसरकर हे राज्य सरकारच्या वतीनं घेतात. काय कार्यक्रम आहे. जर्मनीमध्ये 4 लाख मुलं पाहिजेत कामाला. 4 लाख मुलं मुली. त्याच्यामध्ये पगार किती आहे 2 लाख महिना. 2 लाख महिना 24 लाख रुपये वर्षाला. जर्मन भाषा थोडी आली पाहिजे. त्याची आता कोर्सेसला त्यांनी मला बजेटमध्ये तरतूद मागितली होती. कालच त्यांच्या देखत दीपक केसरकर म्हणले दादा पैसे मिळाले. ह्या कामाला मी पैसे ताबडतोब देत असतो. आज आपल्याकडे आहे पण कुठं खर्च केले पाहिजे. ते खर्च केल्यानंतर ते सार्थकी लागले पाहिजे. या प्रकारे माझ्या नाशिक जिल्ह्यात माझ्या निफाड तालुक्यात त्याच्याबद्दल दिलीप काका राजेंद्र सगळ्यांनी माहिती घ्या रवींद्र आणि त्या पद्धतीनं ते कोर्सेस करा. आपल्यातले ज्या मुलांचं जर्मनीमध्ये जाऊन तिथं काम करण्याची तयारी आहे त्यांनी तिथं जावा. तशा पद्धतीनं आपण कोर्सेस देतो. जर 4 लाख मुलं मुली माझ्या महाराष्ट्रातनं गेली तर तेवढा पैसा माझ्या महाराष्ट्रात त्यांच्या कुटुंबियांच्या करता येणार आहे. अशा अनेक योजना आहेत. आता टोयोटा आणि किर्लोस्करचा कारखाना आपण संभाजीनगरमध्ये आणतोय. ही इनोवा लँड क्रुझर टोयोटा ह्या ज्या गाड्या आहेत ना लेक्सस किंवा इंडिवर नाही फॉर्च्युनर ह्या सगळ्या गाड्या आता संभाजीनगरमध्ये तयार होणार आहेत. जिंदालचा कोकणात त्यांच्याकडे एक कारखाना आहे. त्यांना आता 40,000 कोटीचे 2 कारखाने काढायला सांगितलेले आहेत. ते आपल्या महाराष्ट्रात काढतायत. रोजगार द्यायचा आहे. अजित पवार भाषणं करून काय रोजगार मिळणार नाही. त्याच्यामध्ये आमचं वाढवण बंदर ते आपल्याच संजय बनसोडेकडे खात आहे. त्याला आज लातूरला पाठवलंय. तिथं 75,500 कोटी रुपये आपल्याला मंजूर करून घेतले केंद्राकडनं. एका बंदराकरता
पाऊण लाख कोटी रुपये मंजूर केलेत. नोकऱ्या किती लागणार आहेत? 12 लाख मुलांना मुलींना तिथं काम मिळणार आहे. इतकी सुंदर साईट आहेत. 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. हे रायगड जिल्ह्यात येतात. पण ही साईट सगळ्यात चांगली साईट आहे, सगळ्यात बेस्ट साईट आहे. ह्या पद्धतीनं कामं चालली. मित्रांनो, मी आता दुसऱ्यावर टीकाच करणार नाही. माझ्याकडे काम एवढं आहे सांगायला, आणि दिलेल्या योजना आणि विकास आणि गरिबांना पुढे आणायचं, गरिबीतनं बाहेर काढायचं, हा आपला कार्यक्रम आहे. आणि त्याकरता ही जनसन्मान यात्रा आहे. हे उगीच आपलं गुलाबी गाडीत बसवून फिरतोय, गुलाबी स्वप्न दाखवत नाही, त्याच्यामध्ये कृतीमध्ये आणण्याचं काम आम्ही करतोय. आज बहुसंख्येने आमच्या निफाडचे माझे बांधव, माझ्या भगिनी इथं उपस्थित राहिल्यात. नागपंचमीच्या दिवशी मला काका म्हणला, दिलीप काका, दादा पंचमी आहे. अरे पंचमी असताना एवढ्या महिला, तर पंचमी नसतं तर काय झालं असतं? माझ्या बांधवांना जागाच मिळाली नसती. त्याकरता मी पुन्हा शब्दाचा पक्का आहे, हा अजितदादाचा वाद आहे, हा असा तसा मोकळा जाणार नाही. मी बरोबर ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे. तेवढी धमक आणि तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे, आणि त्या पद्धतीनं आपण समाजामध्ये पुढे जायचं ठरवलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या करता आम्ही तिथं बसून चालणार नाही. दुसरा एक महत्त्वाचा विषय राहिला आहे, तो म्हणजे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नाशिक बँकेस भांडवल पर्याप्त राखण्याकरता मी मधी बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 300 कोटी रुपये राज्य सरकारची हमी देऊन दिले. विद्याधर अनसकरला MSC बँकेतनं पैसे द्यायला सांगितले, हमी दिली सरकारने. सहकार खाता आहे आपल्या दिलीप वळसे पाटलाकडं. आता ती बँक चालू झाली. मी आता खोलात जात नाही, तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे बँक कोणी मातीत घातली ती. पण मातीत घालणाऱ्यांना पुन्हा निवडून देऊ नका, तेवढं तर करा. आणि प्रशासकाला मी सांगितलेलं आहे की तुला किती पैसे ह्याच्याकरता दिले तर बाहेर पडू शकतो. त्यांनी काहीतरी 700 कोटीपर्यंत सांगितलेलं आहे. 700 कोटी सांगितलेलं आहे. ते पैसे आम्ही पैसे देत नाही, आम्ही पण आर्थिक शिस्त लावतोय. त्यांना सांगितलं 10 वर्षाच्या परतफेडीनं MSC बँकेनी पैसे बुलढाणा बँकेला द्यायचे. परतफेड 10 वर्षाची, म्हणजे वर्षाला हप्ता 30 कोटीचा, आणि तो शक्य आहे. तशा पद्धतीनं उद्या 700 कोटीची हमी आम्ही देणार. हमी दिल्याशिवाय बँक पैसे देणार नाही, सरकार हमी देणार. का तर माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना पीक कर्ज मिळावं म्हणून मी माझ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती, सातारा जिल्हा मध्यवर्ती, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती, त्याच्यामध्ये 0% व्याजाने सांगली जिल्हा मध्यवर्ती आम्ही पैसे देतो. 0% व्याज, फक्त 12 महिन्याच्या आत पैसे भरायचे. सावकाराच्या दारात जावं लागत नाही ना 10 रुपये शेकड्याने पैसे घ्यायला. तशा पद्धतीनं मी करायला तयार आहे. त्याच्या संदर्भात दिलीप काका तुम्ही सगळेजण त्या बँकेच्या, आम्ही जरा कामात आहे, परंतु मी आठवड्यातले 5 दिवस फिरती करणार आहे. म्हणजे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं 2 दिवस मंगळवार आणि बुधवार, मंगळवार बुधवार ना रे, मुंबईत थांबणार आहे. कॅबिनेट असते, महत्त्वाचे निर्णय असतात, ही कामं असतात, त्याच्यातनं मी ते करतो. सहकार खात्याच्या सचिवाला सांगतो, आयुक्ताला सांगतो, मंत्र्याला सांगतो. आणि ह्या पद्धतीनं पण वर्षाला हप्ता तो 70 कोटीचा येईल. अशा पद्धतीनं ते पैसे फेडत जायचं. आणि तुमची बँक इतकी 1 नंबरची होती हो. सगळ्यात जास्त पीक कर्ज माझी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाटत होती, नंबर 1. पण जाऊ दे आता काय, हा बरोबर आहे, ते आता चुकीलं. आता ती चूक दुरुस्त करून पुढे जाऊ. माझी तयारी आहे द्यायची, सरकारची तयारी आहे, आम्ही त्याच्यामध्ये करू. आम्ही बंद पडली, आता ते लवकर केलं पाहिजे. प्रशासक पण एखादा चांगली नावं असतील तर ती सुचवा, किंवा दादा हा बेस्ट प्रशासक आहे त्याला आपण देऊ. कारण काही ठिकाणी आमच्या जमिनी लिलावात काढायला लागले, आम्हाला दुसरं कर्ज मिळेना, आम्ही अडचणीत आलो, शेतकरी खूप त्रासून गेलाय. त्याकरता ते पण गोष्ट करण्याची आपली तयारी आहे. म्हणून माझी विनंती आहे, या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं
आम्ही विकासाच्या करता ह्या योजना तुम्ही मला सांगा निफाडकरांनो, माझ्या माय माऊलींनो सांगा, माझ्या बहिणींनो सांगा, माझ्या मुलींनो सांगा, मी जर सरकारमध्ये नसतो तर या योजना देता आल्या असत्या, वीज माफी करता आली असती, लाडकी बहीण देता आली असती, वरचं कॉलेजचं शिक्षण देता आलं असतं, ह्या ज्या सांगितलेल्या योजना देता आल्या असत्या नसत्या. मी शेवटी माझ्या महाराष्ट्राच्या करता केलंय, माझ्या समाजाच्या करता केलंय, आमच्या जनतेच्या करता केलंय. आणि अशा घटना अनेकदा मागं महाराष्ट्रात घडल्यात ना. मीच काय एकट्याने केलं काय? मला तुलना करायची नाही, पण तुम्ही मला पण समजून घ्या ना, माझ्या आमदार मंडळींना समजून घ्या ना. त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा पैसा त्या नरहरी झिरवाळच्या मतदारसंघात 1800 कोटी रुपये दिलेत. त्या सरोज अहिरीच्या मतदारसंघात 1500 कोटी, ह्याच्या मतदारसंघात 1500. कशाला म्हणतात 1500 कोटी? नाही तर काहीच देता आलं नसतं. याचा विचार करा, भावनिक होऊ नका. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, आया बहिणींनो, हात जोडून विनंती आहे, भावनिक होऊ नका. आपल्याला राज्य कारभार चांगला करायचा, आपल्याला समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढे घेऊन जायचं आहे, भेदभाव करायचा नाही. आता पण तुम्हाला योजना दिली, सगळ्या सांगितल्यात, सगळ्या जाती धर्माच्या महिलांना आहे, सगळ्या जाती धर्माच्या महिलांना. वीज माफी सगळ्या जाती धर्माच्या माझ्या शेतकऱ्यांना आहे. 19-20 कुठं ठेवलेलं नाहीये. अशा पद्धतीनं आपण सरकार चालवतोय, फक्त गरिबाला गरिबीतनं बाहेर काढण्याकरता आणि विकास अधिक नेटाने नेण्याच्या करता. याकरता आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्या. नागपंचमीच्या दिवशी एक भाऊ या नात्याने बहिणींना विनंती करतो की तुम्ही आम्हाला पाठबळ द्या. तुम्ही दिलेल्या पाठबळीचा योग्य वापर मी आणि माझी सगळी टीम त्या ठिकाणी करेल. बांधवांनो, तुम्ही पण तशाच पद्धतीने मला सहकार्य करा अशी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.